नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे 2026 पासून मकर राशीच्या जातकांसाठी सुवर्णकाळ सुरू होत आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ आता मेष राशीत प्रवेश करत आहे, म्हणजे मकर राशीच्या तो चतुर्थ स्थानात म्हणजे चौथ्या घरात येणार आहे. आणि यामुळे 11 मे नंतर मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये मोठे ग्रहबदल होणार आहे. 100% काही गोष्टी होणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आहे, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, त्याआधी सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या नात्याबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल, शिक्षणाबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका बघून योग्य मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत असेल किंवा अन्य कोणत्याही समस्या असतील, पत्रिका बघायची. त्यात काही बाधा आहे का, त्यामुळे तर होत नाही ना, हे सगळं व्यवस्थित बघून त्यावर सविस्तर मार्गदर्शन, उपाय, सेवा आम्ही देतो. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार चौथे स्थान हे तुमचे सुख, आई, वाहन आणि प्रॉपर्टीचे मानले जाते. मकर राशीसाठी मंगळ हा अत्यंत शुभ फळं देणारा ग्रह आहे. जर तुम्ही स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत असाल किंवा नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. 11 मे नंतर तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होतील हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि मंगळ या राशीचा उच्चाचा होतो. त्यामुळे मंगळाची शक्ती तुम्हाला नेहमीच प्रगतीकडे नेते. चौथ्या घरात मंगळ स्वराशीत मेषमध्ये असल्यामुळे एक प्रकारचा रोचक महापुरुष योग तयार करतो. हा योग तुम्हाला समाजात मान सन्मान आणि भौतिक सुख सुविधा मिळवून देतो. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन घर किंवा जागा घेण्याचा विचार करत असाल तर 11 मे नंतर तुम्हाला खूप चांगली डील मिळू शकते. घराचे रजिस्ट्रेशन किंवा गृहकर्ज मिळण्यातले अडथळे आता दूर होतील. घराचे रिनोव्हेशन किंवा सजावट करण्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे. जर तुम्हाला नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करायची असेल तर मंगळ गोचर तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. तुमची गाडी घेण्याची इच्छा आता पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, तुमच्या आईची तब्येत सुधारणा होईल. तुम्हाला त्यांच्याकडून आर्थिक किंवा भावनिक सहकार्य मिळेल. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. काही मंगळ कार्य ठरण्याचे योग सुद्धा तयार होतील. मित्रांनो, चौथ्या घरात मंगळ असल्यामुळे कधीकधी घरातील लोकांशी किरकोळ वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा आणि घरातील शांती टिकवून ठेवा. जे लोक प्रॉपर्टी डीलिंग, कन्स्ट्रक्शन किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत त्यांना मोठा आर्थिक नफा होईल. नोकरीत इच्छित ठिकाणी बदली मिळण्याचे योग सुद्धा आहेत, जे तुमच्या सुखात वाढ करणारे असतील. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल, पण तुम्ही ती यशस्वीरित्या पार पाडाल. तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप सक्रिय राहाल. जुन्या आजारातून मुक्तता मिळायला सुरुवात होईल. मंगळ चतुर्थ स्थानी असल्यामुळे कधीकधी रक्तदाब, बीपी किंवा पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. नियमित व्यायाम करा. योगासने केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यान करणं आवश्यक आहे. मकर राशीच्या लोकांनी मंगळाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. मकर राशीसाठी हा काळ सर्व सुख सुविधा प्राप्त करण्याचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद.